दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न घेत असतो आणि पूर्ण आपली सिरीज आहे, फ्री आहे सर्वांसाठी. तर ॲग्रीकल्चर संबंधित आजचा आपला प्रश्न आहे, द सोर टेस्ट ऑफ लीव्हज अँड पॉड इन चिकपी म्हणजे ग्राममध्ये, ग्राम म्हणजे तुम्ही त्याला हरभरा म्हणू शकता, इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ विच ॲसिड. म्हणजे तो काही आंबटपणा येतो किंवा सोर टेस्ट असा खारट आंबटपणा येतो ना, तो कशामुळे येत असतो? पानांमध्ये आणि शेंगांमध्ये प्रामुख्याने. शेंगा म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू शकता? हरभरे. हरभऱ्याचे गाठी असतात ना, त्याला आपण शेंग म्हटलं जाते, पॉड म्हटलं जाते, म्हणून माहिती पाहिजे. तर कशामुळे येत असतो असा प्रश्न विचारलाय. कुठल्या ऍसिडमुळे येतो? ऑप्शन काय काय दिलेले आहे? सॅट्रिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॅलिक ऍसिड आणि ऑक्झॅलिक ऍसिड. यामुळे काय होत असते, त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ 90 ते 96% तुम्हाला मॅलिक ऍसिड पाहायला मिळते पानांमध्ये आणि ज्या शेंगा आहेत म्हणजे पॉड आहेत त्याच्यामध्ये, गाठी आहेत त्याच्यामध्ये. आणि ऑक्झॅलिक ऍसिड 4 ते 10% आढळते. याच्यामुळे या सेंद्रिय आम्लामुळे, हे कशात ऑर्गॅनिक आहेत, याच्यामुळेच त्या पानांना शेंगांना असं आंबट खारट अशी चव येते. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथे? आणि आता बाकीचे सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. आता ते का नाहीत हे पण आपण समजून घेणार आहोत. जसं इथे सॅट्रिक ऍसिड दिलेले आहे. सॅट्रिक ऍसिड प्रामुख्याने तुम्हाला जे की लिंबू वर्गीय फळं वगैरे आहेत त्यामध्ये पाहायला मिळतात. टार्टारिक ऍसिड आहे, हे कुठे पाहायला मिळतात? तुम्हाला चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड पाहायला मिळते. त्याच्यानंतर मॅलिक आणि ऑक्झॅलिक ऍसिड बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऍसिटिक ऍसिड, विनेगर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ऍसिटिक ऍसिडला काय म्हटलं जाते? म्हणजे विनेगर आहे त्यालाच ऍसिटिक ऍसिड म्हटलं जाते. हा प्रश्न एमपीएससी मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ला कितीतरी वेळेस विचारून झालेला आहे, तुम्ही चेक करू शकता. यावर मल्टिपल सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत आणि वन लाईनर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणून ते आपल्याला माहिती पाहिजेत. आणि बाकी एक्झाम मध्ये सुद्धा भरपूर वेळा विचारून झालेला आहे. लॅक्टिक ऍसिड सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. लॅक्टिक ऍसिड प्रामुख्याने कशामध्ये असते? दुधामध्ये असते. आणि त्याच्यासाठी कुठले बॅक्टेरिया आहेत ते लॅक्टिक ऍसिड मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात? तर लॅक्टोबॅसिलस असतात, ते प्रामुख्याने दुधामध्ये असतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि सल्फ्युरिक ऍसिड आहे किंवा नायट्रिक ऍसिड आहे, यावर सुद्धा आधी प्रश्न पडलेले आहेत, एमपीएससी ला विचारलेले आहेत, बाकी एक्झाम मध्ये सुद्धा विचारलेले आहेत. आता सल्फ्युरिक ऍसिड आहे त्याला आपण H2SO4 म्हणतात. मी तुम्हाला रेणू सूत्र सांगते कारण यावर प्रश्न पडलेला आहे. आणि नायट्रिक ऍसिड आहे त्याला आपण HNO3 असं म्हणतो. आणि जे आहेत ते औद्योगिक रसायने आहेत, प्रामुख्याने औद्योगिक गाड्यांच्या बॅटऱ्या वगैरे आहे किंवा रसायने निर्मिती करण्यासाठी, खते निर्मिती करण्यासाठी नायट्रिक ऍसिडचा वापर वगैरे होतो. अमोनियम नायट्रेट वगैरे स्फोटके आहेत किंवा पॉलिमर आहे ते बनवण्यासाठी याचा वापर होत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ऍडिशनल माहिती घेतली. बाकी टेस्ट सिरीज सुद्धा आहे. 1 रुपयामध्ये 5 टेस्ट आपण अवेलेबल करून दिलेले आहेत आपल्या स्पर्धा विश्व ऍपमध्ये. ऍप डाउनलोड करू शकता स्पर्धा विश्व आणि टेस्ट सोडवू शकता. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.